ए चला तुम्हाला का बँड बाजा बोलू आता चला देव पार्टी करायला पाहिजे देव पार्टी जागीरदार कुठे चल चल ए चला इकडं
कोण आहे एवढ्या रात्रीचं? हा हॅलो, कोथरूड पोलीस स्टेशन मधून कॉन्स्टेबल शिंदे बोलतोय. हॅलो, हे बघा तुमच्या मुलाला रेव पार्टीत अटक झाली आहे. पण मी आलोच. हे जरा जास्त होतंय एसीपी. माझ्या मुलाला लवकर सोड. एक मिनिट. अरे तू ओळखत नाही मला. तुझ्यासारखे 56 एसीपी खिशात घेऊन फिरतो मी. अरे रायभान निंबाळकर म्हणतात मला. एसीपी ओगले, माझी लय ओळख आहे. थांब आत्ता फोन लावतो. 2 तासात तुझी बदली नाही झाली ना तर माझ्या घराण्याचं नाव नाही लावणार मी. झाले का तुझ्या मला धमकी देऊन? अरे माईला मी तुझ्या पोराचा बरबटलेला थोबाडाचा फोटो पेपरवर जर उद्या छापला ना तर खरोखर उद्यापासून घराण्याचं नाव लावायचं बंद करशील तू. कळलं ना तुला? माईला तुझ्या धमक्याची भाषा मला नाही करायची. काय? प्लीज एकदा तरी आमच्या मुलाला भेटू द्या हो साहेब, प्लीज. हो, सगळी फॅमिली तुम्ही एकत्र राहता ना? हो साहेब. आजवर घरात कधी त्याला भेटला नाहीस का तू? भेटतोस ना? मग इथे कशाला झक मारायला भेटायला आलास तू? अजून कोणाला काय विचारायचं का? काय? पण साहेब बराच वेळ झाला, त्यांनी काही खाल्लं पिलं नसेल साहेब. नाही, त्याने काय खाल्लंय की नाही मला माहिती नाही, पण दारू ढोसून आलाय ना म्हणून सरकारी पाहुणचाराला त्याला इथे घेऊन आलोय मी. अजून काय विचारायचं का तुला? पण साहेब त्याचं करिअर बर्बाद होईल. त्याला रेव पार्टीला पाठवत असताना ह्याची अक्कल अगोदर नाही आली तुला? अरे तेव्हा नाही कळलं का तुला? शहाणपणाच्या भाषा आणखीन कोणाला काय विचारायचं असतं तर मला आत्ताच विचारा. कळलं ना? अरे निंबाळकर, इथून पुढे माझ्या कामात जर अडथळा आणायचा प्रयत्न केलास ना घराण्याशिवाय विसरून जाशील, लक्षात ठेव. कळलं ना? हो तुला. साहेब, हे माझे मित्र प्रवीण उजवणे. नमस्कार साहेब. यांना तुमच्याशी थोडं बोलायचंय. काय बोलायचं साहेब? हे माझे मित्र रमेश सावंत साहेब. नमस्कार सर. बोला. साहेब, यांच्या मुलाला रेव पार्टीमध्ये अटक झाली आहे साहेब. रेव पार्टी? डोक्यावरती घेऊन नाचू का आता मी यांना? काय करू यांचं? मुलांना सांभाळता येत नाही तर पैदा कशाला करतात हे लोक? पैसे कमवण्याच्या नादामध्ये पोरांना वाऱ्यावरती सोडून देताना लाज नाही वाटत काही लोकांना? साहेब, आपला काहीतरी गैरसमज होतोय. तो मुलगा अशातला नाहीये साहेब. नाही, हे बघा, तो तशातला आहे की अशातला मी ह्यातलं काहीच सांगू शकत नाही आता ह्या क्षणाला तरी. ब्लडचे रिपोर्ट आल्याशिवाय मी काही सांगू शकत नाही. सर पण बघा ना प्लीज काहीतरी. आता मी तुम्हाला हात जोडू का? तुम्हाला जे बघायचं उद्या कोर्टामध्ये बघा. केस ऑलरेडी रजिस्टर झालेली आहे. मीच काय बरं त्या मुख्यमंत्र्यांनी जरी फोन केला ना तरी मी काहीच करू शकत नाही. कळलं? नाही पण तरी आता हात जोडू का मी तुम्हाला? तुम्ही माझाही वेळ वाया घालू नका, तुम्ही तुमचाही घालू नका. प्लीज या तुम्ही. प्लीज या. रमेश, काळजी करू नका, आपण करू. सर तुमचं नाव? रमेश सावंत. सर, तुमच्या मुलाला रेव पार्टीमध्ये पकडलंय. एसीपी ओगलेंशी तुमचं काय डिस्कशन झालंय? नो कमेंट्स. सर, तुम्हाला काय वाटतं रेव पार्टी सारखे प्रकार पेरेंटल निग्लिजन्समुळे होतात? नो कमेंट्स. सर प्लीज सर तुम्ही जर गप्पा बसला तर हे सिद्ध होतं की पेरेंट्स आपली जबाबदारी पूर्ण करत नाहीयेत. हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय की मला या संदर्भात काहीही बोलायचं नाहीये. सर पण तुम्ही इतर पेरेंट्सना काय सल्ला द्याल? सर प्लीज सर. मिस्टर सावंत प्लीज. आपण बघितलं की पालक काहीच बोलत नाहीयेत. त्यांचा मुलांशी संवाद अगदीच कमी झालेला आहे. ते दिवस आणि रात्र काय करतायत यांच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतंय. एकीकडे आहे पैशांच्या मागे धावणारी पालकांची पिढी आणि दुसरीकडे नशेत धुंद तरुण पिढी. या सगळ्याला जबाबदार कोण? मी खास वार्ताकडून कॅमेरामन सुधांशूसह अरुंधती. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. दादा, लागली वाट.
मालती दादा माई आले. दादा माई नमस्कार. आयुष्यमान भाऊ, सौभाग्यवती भाऊ. माई नमस्कार करते. प्रवास कसा झाला? प्रवास एकदम छान. काय समीर कुठे दिसत नाही? झोपले असतील महाशय. दादा माई हाय ड्यूड. हाय. हाय, चलिए. माई बसा. ये बघ. ये. का रे, पण तू झोपला होतास ना? मी हा. मी तर कधीचाच तयार होतो. इनफॅक्ट मी तुम्हाला स्टेशनवर घ्यायला पण येणार होतो, पण बाबांनीच. काय? ठीक आहे. कसे आहात तुम्ही दादा? मी कसा दिसतोय? एकदम फिट अँड फाईन. मग ए पण तू एवढा का वाढलायस रे? नाही ग, तुला असं वाटतंय. समीर काय हे? पाया पड. अगं असू दे, असू दे. अरे असून दे काय. हे तुम्ही म्हणजे लाडावूनच ठेवले ना त्याला दादा. म्हणजे त्यांनी मिठी मारली तर चालते, आम्ही मात्र पायाच पडलं पाहिजे. पण पडलायस का आतापर्यंत? आणि आम्ही तरी सुद्धा काही बोललोय का? चुकलो. माई साल्या वेद हेल व यू एवढा उशीर? सॉरी डूड, घरी दादामाई आले होते. जुई कुठे आहे? अरे लेट लतीफ, तुझी हिरोईन ऑलरेडी स्टेजवर आहे. ओ जा. वेकअप मॅन. अरे चल ना आता लवकर. क्या कर रहे हैं यार? आजा. चल पटकन. चल 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 चल. खड़ा है हमारे सामने, रोके हमारी राह को, नहीं रुकेंगे हम मगर काट दो इस पेड़ को. रुको ना, काटो इस पेड़ को, यही विनती है हमारी. सुन लो इस फरियाद को, इसी में भलाई है हमारी, इसी में भलाई है हमारी. अरे बोल ना. ओके, नहीं काटेंगे. What are you doing? Oh shit. Seriously, come on. Sorry sorry. Oh my God. What are you doing, man? It's not a romantic story. Look at him, what's happening? झालं काय तुला? समीर, तू पण ना. दादा दादा एक विचारू? तू काय विचारणारस ते माहिती आहे मला, पण तरी बोल. दादा आयुष्यभर तुम्ही खूप कष्ट केलेत. आता बस, आपली गावची जमीन विकून टाकू. तुम्ही आणि माई दोघंही इथेच आहे, आमच्याबरोबरच राहा. दोघंच तिथे असता काळजी वाटते. आता एवढी काळजी करतोयस तर मग तू तिकडे ये गावी. दादा माझं काम इकडे आहे, माझं सगळं इथेच तर आहे. हेच माझं विश्व आहे. आणि त्याशिवाय आता गावात कुणाशी संपर्क उरलेला नाहीये. काय करू काय मी गावात? माझंही तसंच आहे. माझंही सगळं विश्व तिकडेच आहे. घर, शेती, विहीर, जमीन सगळं तिकडेच आहे.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं आणि तुमच्या सगळ्या या धकाधकीच्या जीवनाचं कसं काय जमायचं? तुमचे विचार आणि तुमची मतं अजूनही जाऊ दे, वादच नको. अहो तुम्हाला अजून भाकरी देऊ? मला मला दे ना. अरे माझ्या हातची भाकरी तुला आवडते आठवते. मला वाटलं इथे येऊन विसरलास म्हणून. काय माई? नाही हा माई, भाकरी त्याला अजूनही प्रिय आहे. समीर, जेवताना तरी तू फोन बाजूला ठेव. 24 तास त्या फोनवर असायलाच हवं का? अरे इथे आता आपण सगळे एकत्र बसलो आहोत ना. इट्स बॅड मॅनर्स समीर. बॅड मॅनर्स काय? इट्स ओनली वन मेसेज. पण 10 मिनिटांनंतर गेला मेसेज तर काही बिघडत नाही. ओके ओके 1 मिनिट. पाहिलं दादा, हे असं चाललेलं असतं दिवसभर. एकतर तो मोबाईलवर तरी असतो, नाहीतर त्या लॅपटॉपवर तरी. आणि हे केस काय करून ठेवलं या केसाचं? ते चिमणीचं घरटं परवडलं याच्यापेक्षा. काय रे, तू चिमण्या कावळ्यांची घरटी बांधतोस डोक्यावर? पण इट्स फॅशन दादा. इट इज फॅशन. ही कसली फॅशन? एलियन सारखी. एलियन? सिरियसली? तू एलियन सारखी फॅशन करतोस? बाबासारखी फॅशन करायची असेल तर असं केस इथपर्यंत वाढलेले, कानात जाणार, इथपर्यंत आलेले वगैरे असं. हो दादा, तुम्ही जेव्हा ट्रेनला उशीर होतोय, मुंबईला जायचंय, चुकेल गाडी. पण दादा, 25 मार्च लक्षात आहे ना तुमच्या? म्हणजे काय, 30 तारखेला व्यंकटेशाचा उत्सव आहे. तुमचं बरं आहे, म्हणजे व्यंकटेशाच्या उत्सवाचं लक्षात राहिलं. पण या दोघांच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आहे, त्याचं काय? अरे हो हो, आय एम सॉरी. पण मग त्याचं काय? त्याचं काय? दादा माई, तुम्ही 2 दिवस तरी आधीच या. सिल्वर जुबलीची पार्टी सॉलिड प्लॅन करायची आहे. सिल्वर जुबिलीची पार्टी सॉलिड प्लॅन होईल. दादा तुम्ही आजच जाणार का? हो रे बाळा, जायलाच पाहिजे. मंत्र्यांनी अपॉइंटमेंट दिलेली आहे. अचानक तुझ्या आजीला तुझ्या डॅडचा पुळका आला, म्हणून मी म्हटलं चला 2 दिवस आजी इथे राहील. चलायचं का? चला. बरं दादा, मी गाडी काढतो, तुम्हाला स्टेशनला सोडायला. नाही, आज मी दादांना लिफ्ट देणार आहे. हा, ठीक आहे. तुला चालवता येते ना? हो. चांगली. म्हणजे काय? रिस्क. गुड मॉर्निंग पॉप्स अँड मॉम. आज चक्क सकाळी उठलायस तू? आर यू ओके? आय डिसाइडेड टू गिव्ह यू अ सरप्राईज. सरप्राईज? तू काल काय हिंदी सिनेमा बघून आलास का, राजेश्वरी फिल्मचा? अरे एवढं आई बाबांचं प्रेम वगैरे आलंय ते. तुला काय पाहिजे ते सांग. म्हणजे पप्पा? हे तू आधी एक ठरव, पप्पा का पॉप्स? डॅड, ऍक्च्युली मला नवीन फोन पाहिजे. आय नीड मनी. आय न्यू इट वॉज टू गुड टू बी ट्रू. अरे पण आहे ना मोबाईल तुझ्याकडे, चालतोय ना व्यवस्थित? हो पण आता आउटडेटेड झालाय हा. 2 वर्ष झाली ह्याला घेऊन. हो मिस्टर आउटडेटेड, मी अजून हा जुना पहिलाच फोन वापरतोय. पण डॅड, माझ्या सगळ्या फ्रेंड्स कडे नवीन टॅबलेट फोन आहे. अँड नाव आय नीड इट. फॉर व्हॉट? त्याच्यासाठी लॅपटॉप आहे ना तुझा. बट आय कांट टेक द लॅपटॉप ना एव्हरीवेअर. आणि मग सॅमसंगच्या नवीन फोन मध्ये किती ऍप्लिकेशन्स आहेत. काय प्राइस आहे त्याची? 35,000. 35,000? तुला काही वाटतं का सांगायला? हा फोन तुला मिळणार नाही, खूप एक्सपेन्सिव्ह आहे. मॉम, इट्स ओनली 35,000.
ओनली 35,000. बघ ना. ओनली 35,000. एक काम कर, तू कमवायला लागलास ना की घे मग 35,000चा फोन. मॉम डॅड प्लीज. आय सेड नो. वी सेड नो. का पण जर मला फोन अपग्रेड करायचा आहे देन व्हॉट्स द प्रॉब्लेम? आणि तुम्ही लोक पैसे कमवता तरी कशासाठी? स्वतःवर आणि आमच्यावर खर्च करण्यासाठीच ना. बस झाला आगाऊपणा. इनफ. आता या फोनवर खर्च करायची अजिबात गरज नाहीये. पण मी किती दिवस झाले तुमच्याकडे काही मागितलं का? हे बघ, मला जे हवं असतं ते मला मागितल्या बरोबर मिळालं असं कधीच होत नाही. पण तुम्हाला जे हवं असतं त्यावर खर्च झाला ते चालतं तुम्हाला. दार उघडाय. कम इन. हाय बेब. हाय. ए तू लवकर कशी? आपल्याला 8 वाजता निघायचं होतं ना? अरे ऍक्च्युली काय झालं ना बेब, बाबा ऑफिसवरनं लवकर घरी आले, सो मला रेडी व्हायला चान्सच मिळाला नाही. सो कॅन आय चेंज हर प्लीज? या श्योर. पण एक मिनिट, बाबांचं ऑफिस मधून लवकर येणं आणि तुझं कपडे चेंज करणं, व्हॉट्स द कनेक्शन? ऍक्च्युली द थिंग इज, बाबांसमोर ना मी पार्टीचे कपडे घालून नाही जाऊ शकत. आय मीन त्यांना माहितीये की मी बाहेर चालली आहे, पण कुठे, काय, कशी, कोणाबरोबर हे सगळं सांगण्यात पण ना ते मॉडर्न नाही आहेत. सो करावं लागतं. ओ आय सी. पण मग घरी जाताना? तू एवढे प्रश्न का विचारतेस? गाडी आणलीये मी. गाडी आणली म्हणजे? तू गाडीत कपडे बदलणार आहेस? सो व्हॉट? वो रेड, तुझ्या नावाची बॉम्ब आहे. लुक एट दॅट. बॉयज डोंट बी चीप. आय मीन फॉलो करायचंच असेल तर फॉलो मी ऑन ट्विटर. हाय. हाय गाइस. यू आर सिझलिंग टुडे. वाव. थँक यू. आज एकदम कॅट दिसतेस तू. क्या बात क्या है. ऍक्च्युली यू नो व्हॉट, मी हा ड्रेस लेटेस्ट मॉलच्या लेटेस्ट ब्रँडच्या पोस्टरवर पाहिलास Good one, ना? यार. आय न्यू इट. तुला माहितीये त्यानंतर हिने काय केलं? काय? हिने तशा स्टाईलचा ड्रेस फॅशन स्ट्रीट ते हाँगकाँग लेन मध्ये शोधला आणि शेवटी तुळशी बागेच्या दर्जी टेलर अंकल कडून बार्गेनिंग करून 25 रुपये मीटर मध्ये शिवून घेतला. डोंट टेल मी. सिरियसली. रेड, तू काय मला फॉलो करत होतास का? ओ गाइस गाइस गाइस, डोंट फॉलो हर प्लीज. ना, आणि फॉलो करायचं असेल तर फॉलो हर ऑन ट्विटर. जुई तू चल माझ्या बरोबर. कुठे? अगं तुळशी बागेच्या दर्जी टेलरकडे. ओ माय गॉड यू गाइस. ओ माय गॉड आय लव्ह दिस सॉन्ग. मी तर डान्स करायला चालले. तुम्हाला यायचं तर या. काउंट मी इन. Wow, what a party, guys. What music, man. Wow, it was so great. Oh no, डॅडचे 6 मिस्ड कॉल्स. सांगू काय, मी ऑलरेडी अर्धा तास लेट झालोय घरी निघायला. काहीही फायदा नाही.
Oh no, he's calling again, man. What do I say? आधी फोन तर उचल. One sec, okay. Hi, Dad. समीर, Oh, Mom. Sorry, Mom. मी आत्ताच फोन पाहिला. कुठे पोचलायस तू? आम्ही इथे वेट करतोय. मॉम ऍक्च्युली इथे गर्दी एवढी आहे ना, आमची ऑर्डरच आली नाहीये. सो लेट होणार मॉम थोडं. लेट म्हणजे किती लेट? आता आय डोंट नो मॉम. तुम्ही लोक झोपा ना. डोंट वेट फॉर मी. मी येतोय डिनर झाल्यानंतर. ओके, डोंट वरी. ठीक आहे, पण उशीर करू नकोस. लवकर घरी ये. आता मॉम आय कांट हिअर यू. ओके, म्युझिक खूप लाऊड आहे इथे. बाय. हां, त्याला यायला उशीर होणार आहे. अजून जेवण व्हायचंय त्याचं. अजून अगं एव्हाना तर तू घरी पोचायला हवा होता. म्हणजे घरी येण्याची वेळ ठरवण्याला काही अर्थच राहिलेला नाहीये. ग्रेट. एवढा काय इरिटेट होतोयस? काहीतरी जेन्युइन कारण असेल म्हणून उशीर होत असेल ना. मग फोन नाही का करता येत? का होऊ दे आम्हाला टेन्शन. आणि आपण जर फोन केला तर मावश्या फोन उचलत नाहीत. आणि मग फोन का उचलला नाहीस असं विचारल्यावर एकच स्टँडर्ड आन्सर, अरे इट वॉज ऑन सायलेंट मोड. त्यानंतर वॉट? आपण सायलेंट मोड. अरे काळजी मलाही वाटते, पण म्हणून तू काय जाऊन धरून आणणार आहेस का त्याला घरी? नाही ना. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. त्याला अगदी व्यवस्थित माहिती आहे की शेवटी आई बाबा करून करून काय करणार आहेत, मूर्खासारखी वाटच बघत बसणार आहेत. चालवूया आपली मर्जी, काय होणार आहे. रमेश, ह्या वयात होतात रे या गोष्टी. हा, आता या वयात जर तुझा मुलगा वाया गेला ना तर मग मला सांगू नकोस. अच्छा, म्हणजे आता तू माझा मुलगा झाला. काय हे तुझं माझं खरंच कळत नाही मला. कठीण आहे. लवकर ये आता झोपायला. तू रात्री किती उशिरा आलास रूम मध्ये? तुझ्या लेकाला विचार. 2:30 वाजता आलाय काल रात्री. काय सांगतोस काय? मला तर म्हणाला लवकर येईन म्हणून. एक तर 2:30 म्हणजे काय घरी येण्याची वेळ झाली का? पण बोलायचं कोणी? काही म्हटलं तरी त्याच्यामध्ये त्याचे एक्सक्युजेस असतील आणि नंतर होणारे वाद. बोलून काय उपयोगच नाही. उपयोग नाही कसा? बोलायलाच हवा. एनिवे, रात्री तुझी झोप झालीच नसेल ना. जमलं तर आज ऑफिसमधून लवकर घरी ये. रात्री लवकर डिनर घेऊ. हाय डॅड. हाय मॉम. गुड मॉर्निंग. समीर, काल रात्री तू किती वाजेपर्यंत येणार होतास? अरे मॉम, आमची ऑर्डर खूप उशिरा आली आणि मग बिल मागवण्यात खूप वेळ झाला. वेळ म्हणजे किती? 3 तास? उगीच काहीतरी बोलू नकोस. तुला माहितीये, काल रात्री बाबा 2:30 वाजेपर्यंत तुझी वाट बघत बसले होते. अरे मॉम, मी सांगितलं होतं ना तुम्ही झोपा म्हणून. आय डोंट अंडरस्टँड तुम्ही जागे का राहिलात? आम्ही का जागे राहिलो हा मुद्दा नाहीये. काल रात्री तुझं चुकलं आणि मुद्दा इथेच संपतो. अरे तुम्ही याचा इश्यू का बनवताय? आय नो लेट झालो, पण नेहमी नाही ना होत असं. अरे काय सांगितलं होतं तुला? काहीही उपयोग नाही. इट्स अ वेस्ट ऑफ टाइम. कम ऑन डॅड. समीर प्लीज, आम्ही तुला सूट देतो याचा अर्थ असा नाही की तू कसंही वागावंस. यापुढे मी एकही शब्द ऐकून घेणार नाही. जर तुम्ही ऑलरेडी ठरवलेलंच आहे तर बोलण्यात काही अर्थच नाही. अरे नाश्ता करून घे. नकोय मला, मी कॅन्टीन मध्ये खाईन. समीर, काय सांगायचं याला? आई बाबांच्या चुका दाखवण्यात एक्सपर्ट आणि स्वतःच्या टाळण्यात. Hey Sam, what's up? Hey, hi man. इतनी रात गए? क्यों? हिटलर ने घर से बाहर निकल दिया लगता है. नहीं यार, जस्ट एप्लीकेशन पे काम कर रहा था. एप्लीकेशन? Dude, what's wrong with you? यार अभी भी तो जिमैट दिया तूने. Take a break, man. ले, मारेगा? नहीं, और तू भी ना
छोड़ दे ये सब। है पेरेंट्स को पता है? पेरेंट्स मेरे बाप को हमेशा बिजनेस की पड़ी रहती है, और मेरी माँ है जिनको ब्यूटी पार्लर की अपॉइंटमेंट्स है और किटी पार्टी से फुर्सत कहाँ। हाँ? और ऊपर से रोज के उनके झगड़े। मैं भी तंग आ चुका था, छोड़ के आ गया सब कुछ। डूड रिलैक्स, आई वाज जस्ट ए सिगरेट फेंक, पापा आ रहे। ओह शिट। हेलो अंकल। अंकल आप सोए नहीं? जब आप लोग जाग रहे हों तो हम लोग कैसे सो सकते हैं? ओके सैम, बाय। चला, सी यू, बाय। गुड नाइट अंकल। समीर हा असा रात्र रात्र भटकत असतो आणि काय केस वाढवून ठेवलेत पोरीसारखे. काय करतो काय रे हा रात्रीचा? असंच टाइमपास. टाइमपास त्याला करू दे टाइमपास. त्याचा बाप मोठा इंडस्ट्रियलिस्ट आहे, तुझा बाप त्या लिस्टमध्ये नाही आहे. आणि मी तुला 50 वेळा सांगितलंय की या मुलाची संगत ठेवू नकोस. कम ऑन पापा, तो त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये काय करतोय मला काय देणं घेणं. तसा चांगला आहे तो. चांगला आहे? तुमच्या चांगुलपणाच्या कन्सेप्ट काहीतरी विचित्रच आहेत रे. डॅड प्लीज मॅन, मला माझ्या लिमिट्स माहिती आहेत. आय विश. मी जे काय म्हणतोय ना ते तुला कळेल कधीतरी. आय होप इट्स नॉट टू लेट बाय देन. डॅड गुड नाईट. See, I've got this new app here. It's damn good. Really? Can I have a sure. look? Hey Sam. Switch it on. Hey. क्या हुआ भाई? What happened, Sam? Why are you so off? लगता है इसकी क्लास लिए फिर से हिटलर ने. अरे डोंट आस्क यार. मॉम डॅडने काल रात्री मला एवढं लेक्चर दिलंय ना. आय मीन त्यांनी केले असतील कष्ट त्यांच्या वयात, पण आपल्याला सुद्धा MBA टेस्ट, एंट्रन्स एग्जाम, करियर डिसिजन्स ह्या सगळ्याचं कमी प्रेशर आहे का? Seriously, dude. करेक्ट है यार. तेरे डैड को ना हम रोज एक गुलाब का फूल देंगे और बोलेंगे गेट वेल सून अंकल. एक्चुअली मैन ये ले. अरे उससे याद आया, अपना वो संकल्प है ना, डिप्रेशन में गया रे बिचारा. परत ब्रेकअप झाला की काय? अरे त्याच्यावर वाईट झालं. 0.03% ने त्याचा ऍप्लिकेशन रिजेक्ट झालं. संकल्प? Are you serious? Seriously? Can you believe it? I mean, application rejected? Dude, संकल्प सारखा जीनियस रिजेक्ट झाला तर आपलं काय होईल? I know. Actually यार, I mean मैंने तो अब तक ये भी नहीं सोचा कि मैं मास्टर्स किस फील्ड में करने वाला हूँ. No way. रोज शाम को घर पे जाके एक ही सवाल, बेटा have you decided what you want to do in life? माझ्याकडे ना याच्यावर एका शब्दात उत्तर आहे. काय? नो. पण आता हे बोललो तर कोण ऐकत बसणार आहे परत ते 1 तासाचं लेक्चर यार. कोणी सांगितलंय. आणि त्याच्यानंतर रिलॅक्सेशनसाठी फ्रेंड्सना भेटायला गेलो तर म्हणतात लाईफमध्ये काय करायचं हा विचार करायला टाइमच नाहीये, पण फ्रेंड्सना भेटायला आयुष्य मोकळ सोडलंय. समीर यार छोड़ ना यार. सी पेरेंट्स आर गोइंग टू बी पेरेंट्स. लेट देम डू देयर जॉब. अपन अपना करता है. क्या बोलता है बॉस? काय रे, टेन्शन छोड़ ना यार. हाँ, टेन्शनच्या बैलाला रोजची रे मच मच साली, फुल टू पोपट लाईफ झाली. अरे रोजची रे मच मच साली, फुल टू पोपट लाईफ झाली. नको उद्याची उगाच चिंता, तेल लावत दुनिया गेली. फुकट फाकट फिकर फिकर सोडून बिडून बोल. टेन्शनच्या बैलाला ढोल, टेन्शनच्या बैलाला ढोल, टेन्शनच्या बैलाला ढोल, टेन्शनच्या बैलाला ढोल. रोजची रे मच मच साली, उलटू पोपट लाईफ झाली. नको त्याची उगाच चिंता,
चिंता तेल लावत दुनिया केली सोडून बिडून बोल टेन्शनच्या बैलाला ढोल टेन्शनच्या बैलाला ढोल टेन्शनच्या बैलाला ढोल टेन्शनच्या बैलाला ढोल अरे सोडणार रुटीन उटीन भाऊ चल नशिबाला लढून पाहू चम्मारी सोडणार रुटीन उटीन भाऊ चल नशिबाला लढून पाहू अरे बघून घेऊ उद्याचे उद्या रे आत्ताच्या घडीला जगून पाहू क्या जब जब जो होना तब तब सो होगा पंगा हो या जो अरे टेन्शनच्या आई चूप टेन्शनच्या बैलाला ढोल टेन्शनच्या बैलाला ढोल टेन्शनच्या बैलाला ढोल टेन्शनच्या बैलाला ढोल ज्यादा नाही रे अगदीच थोडा येडा बनून चल खाऊया पेडा ज्यादा नाही रे अगदीच थोडा येडा बनून चल खाऊया पेडा थोडीशी शानपट्टी थोडीशी रागपट्टी जरासा घालूया अकलेचा राडा मारेंगे चौका मिलते ही मौका दिमाग का ढक्कन खो क्या बात है गुरु टेन्शनच्या बैलाला ढोल टेन्शनच्या बैलाला ढोल टेन्शनच्या बैलाला ढोल टेन्शनच्या बैलाला ढोल रोजची रे मच मच साली उलटू पोपट लाईफ झाली नको त्याची उगाच चिंता तेल लावत दुनिया केली सोडून बिडून बोल टेन्शनच्या बैलाला ढोल 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 Hey guys, hi dude. What's up? What's up, man? Yeah, dude. So, तुम लोग तो रॉक कर रहे हो यार? Yeah, rocking. Why don't you guys join our party? Sure. नाही नाही तुम्ही गाईज एन्जॉय करा आम्ही निघतो चल. Come रे, let's go guys. Bye. टेन्शनच्या बैलाला ढोल टेन्शनच्या बैलाला ढोल ए आशीष सिगरेट और बॉटल देना है समीर समीर काय चाललंय काय तुझं तुला काय वाटतं की तुझे आई वडील मूर्ख आहेत तू वाटेल ते करशील वाटेल तसा वागशील आणि आम्हाला काही कळणार सुद्धा नाही डॅड स्टॉप शाउटिंग काय झालं काय तुम्हाला आम्हाला काय झालं अरे हाच प्रश्न आम्हाला पडलाय तुझ्याबद्दल तुला काय झालं तुला तर तुझ्या लिमिट्स माहिती होते ना समीर हा मग काय झालं का सगळ्या लिमिट्स तुझ्या उडून गेल्या सिगरेटच्या धुरात आणि दारूच्या नशेत डॅड प्लीज तुम्ही जसं माझ्याशी बिहेव करताय ते खूप चुकीचं आहे समीर डॅडनी तुला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं सिगरेट आणि दारू पिताना बट आय वॉज जस्ट एक शब्द बोलू नकोस हे नाही 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 बोलू दे बोल रे नाहीतरी तू स्वतःला खूप शाणा समजतोस ना आता
खूप मोठा झालायस तू आता. हो आहे मी शहाणा, कारण घरात जरी मी मोठा नसलो तरी काय बरोबर आणि काय चूक हे मला नक्कीच कळतंय. समीर, रमेश प्लीज. आता तू शिकवणार आहेस? तू शिकवणार आहेस तुझ्या दुप्पट वयाच्या आई वडिलांना शहाणपण? तू शिकवणार आहेस? डॅड प्लीज, इफ आय थिंक यू वर रॉंग तर त्याच्याबद्दल बोलायची परवानगी मला 50व्या वर्षी मिळेल. हे मला पटत नाही. आणि तुम्ही आहात मोठे, पण तुम्ही पण कधीतरी माझ्या वयाचे होता ना. आज जे मी करतोय तेच तुम्ही पण केलंय. सो व्हॉट्स रॉंग? तुम्ही नाही का मित्रांबरोबर पार्ट्या केल्या, मजा केली? आता आम्ही करायला काय हरकत आहे? अरे आम्ही पार्ट्या केल्या ना, केल्या, पण दुसऱ्या दिवशी दुप्पट कष्ट पण केले, काम केलं, आई वडिलांची बोलणी खाल्ली. तू असे दिवस पाहिलेच नाहीस रे. आणि बघणार तरी कसे? आम्ही बघूच दिले नाहीत ना तुला. दॅट वॉज युअर चॉईस, नॉट अ फेवर. आणि त्याचा अर्थ हा नाहीये की वी डोंट हॅव प्रॉब्लेम्स ऑफ आवर ओन. ऐकलं का मालती? इट वॉज आवर चॉईस, नॉट अ फेवर. म्हणजे थोडक्यात आम्हाला इतक्या लाडानं वाढवलं तर काय उपकार केले का आमच्यावर? ही भाषा बोलतोय महाशय. दुसरी मुलं आपल्या आई बाबांना कशी उत्तर देतात हे ऐकल्यानंतर तुम्हाला कळलं असतं. एवढं ऐकून सुद्धा घेतलं नसतं त्यांनी. हो का? म्हणजे तू इथे स्वतःचा चांगुलपणा दाखवण्यासाठी थांबलायस? बघा मी माझ्या आई बाबांना किती सहन करतो ते. इट्स नॉट वर्थ इट ओनली. समीर, जाऊ दे त्याला. खूप अतिशहाणा झालाय तो. मस्ती आली त्याला. अति होते याचा. चिडू नको तर काय करू? हा ओव्हर प्रोटेक्टिव्हनेस आणि पॉझिटिव्हनेस आता लिमिटच्या बाहेर होत चाललाय. मी तर किती सहन करणार? आय नो, आय कॅन अंडरस्टँड समीर. जे काही झालं त्यामुळे तू खूप इरिटेटेड आणि ॲजिटेटेड आहेस. पण शांत हो, काम डाऊन. खरं सांगू का, जेव्हा मी बाप होईन ना, मी माझ्या मुलांना असं कधीच छळणार नाही. मी एक सांगू, ज्यावेळी आपले पेरेंट्स आपल्याला सल्ले देतात ना, त्याला आपण उगाचच नॅगिंग म्हणतो. आता तूच बघ ना, परवा आपल्याला घरी पोचायला उशीर होणार होता आणि तू मला म्हणला होतास की पोचल्या मिस्ड कॉल दे, आणि मी ॲज युजल विसरले होते. तर तू माझ्यावर किती चिडचिड केली होतीस आणि मला म्हणला होतास की मिस्ड कॉल का नाही केलास वगैरे. पण मग हीच गोष्ट मात्र आपल्या आई वडिलांनी केली तर आपण त्यांच्यावर चक्क चिडतो आणि त्यांना म्हणतो लिव्ह मी अलोन. ज्यावेळी आपले पेरेंट्स आपल्या बरोबर नसतात ना समीर, तेव्हा खूप होमसिक व्हायला होतं रे. खूप आठवण येते त्यांची. खूप मिस करतो आपण त्यांना. हो हे खरंय, पण स्पेस मिळतच नाही म्हटल्यावर चिडायला होतच ग. आणि मग अशा सिच्युएशन मध्ये मी करायचं काय? आय नो समीर की प्रत्येक वेळेसच तू कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे असं नाहीये, बट दॅट डझंट मीन की तू त्यांच्याशी आर्ग्यू करायचंस. समीर, प्रत्येक गोष्ट सांगायची ना पद्धत असते. तुझ्या मनात जे काही आहे ना ते शांतपणे त्यांना सांग ना. शेवटी तुझे बाबा आहेत ना, ते तुला नक्कीच समजून घेतील. रमेश, तू माझं ऐक. अशी उगाच डोक्यात राग घालून घेऊ नकोस. ऐक रे, शांतपणे विचार कर तू की तू आता समीर बद्दल जे काही सांगितलंस, आपण आपल्या तरुणपणात असे वागलो नाही का? कबूल आहे, एकदम कबूल आहे. हा, मला सांग, आपल्याला आपल्या आई वडिलांचा आदर होता, खूप खूप आदर होता. हो. या पोरांच्या या अशा वागण्याला आपण फ्रीडम 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 म्हणायचं का? नाही, ठीक आहे, मान्य आहे. पण मला सांग, अशी सारखी चिडचिड करून, पोरांवर आरडाओरडा करून प्रश्न सुटणार आहेत का? मिस्टर प्रवीण, ज्याचं जळतं त्याला कळतं. राईट, अगदी बरोबर बोललास तू. साहेब, आमचंही जळत होतं. आमचाही चिरंजीव अशाच मार्गाला लागला होता. पण मी काय केलं माहिती? वहिनी, एक दिवस मी गाडी काढली आणि माझ्या मुलाला घेऊन लॉंग ड्राईव्हला गेलो. लॉंग ड्राईव्हला? येस, मुलाला घेऊन गेलो, कारण मला त्याचा मित्र होऊन त्याच्याशी गप्पा मारायच्या होत्या, गोष्टी शेअर करायच्या होत्या. अँड इट वर्कड. त्या दिवशी पहिल्यांदा मला जाणवलं, रादर कळलं की आपला मुलगा मोठा झाला यार. त्याला सगळं कळतं. आपण लहान लहान म्हणून सगळं सारखं समजून सांगत असतो त्याला. खरंच भाऊजी? हो रमेश, भाऊजी म्हणतात तसं ही आयडिया चांगली आहे. कमान मालती, तुला
तेव्हा तुला वाटतं का की समीर माझ्याबरोबर बसून लॉंग ड्राईव्हला येणार आहे म्हणून? कम ऑन गाईज. अरे पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? अरे हे बघ, ते काही नाही, तू निदान ट्राय करून बघ. ओके डन. तुम्ही म्हणताय म्हणून ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही. लेट्स ट्राय. दॅट्स गुड. हे काय? हे काय करतेस तू? नॉट नाव, नॉट नाव. अगं मला समीर बरोबर बाहेर जायचंय. एक्झॅक्टली तेच तर म्हणते मी. तू जर समीर समोर असा गेलास तर तो तुझ्या बरोबर बाहेर सुद्धा जाणार नाही. मला वाटलं तू काहीतरी वेगळाच विचार Shut करतोय. up. चावट कुठला, भलते विचार डोक्यात आणू नकोस. काढ, अगं पण दिस इज इन मालती. नाही ते बाहेर काढा दी. दॅट्स बेटर. आणि हे काय सॉक्स असे वर काय काढलेस? ते ओल्ड फॅशन. खाली करते. अगं पण हे परत इन आहे. खाली कर. हा आता बरं दिसतंय जरा. आणि काय बोलायचं ते लक्षात आहे ना? असलं टेन्शन आलंय मला मालती. कुठल्या तरी परीक्षेला जातोय असंच वाटतंय. काहीतरीच काय. कसलं टेन्शन घेतोयस? छान दिसतोस टीनेजर सारखा. टीनेजर. समीर. ओ व्हॉट? नथिंग. मग एवढा अनकम्फर्टेबल का झालास तू? हुज अनकम्फर्टेबल, मी और यू? चल शहाणपणा बस झाला. लेट्स गो. चला लेट्स लीव. हा लवली. आवडलं? बीटल्स बीटल्स. या बट मायकल जॅक्सन्स वे बेटर. मायकल जॅक्सन ऑफ कोर्स मायकल जॅक्सन इज वे बेटर. आपण बदलूया ना. वी विल चेंज. लवकर ये ना. आफ्टर यू. वाव, व्हॉट अ कूल प्लेस डॅड. मस्त आहे ना. शांत. बऱ्याच वेळेला आपल्याला इथे ना स्वतःशीच बोलता येतं. आपण आपल्याशी बोलायचं. स्वतःशीच बोललं ना की आपल्याला बऱ्याच वेळेला हरवलेले मार्ग सापडतात, प्रश्नांची उत्तरं सापडतात. डॅड, तुम्ही नेहमी येता इथे? नेहमी नाही रे, पण माझ्या आयुष्यातले बरेचसे चांगले वाईट निर्णय मी याच ठिकाणी घेतले. आणि म्हणूनच मी आज तुला इथे आणायचं ठरवलं. एक बाप म्हणून नाही, तर एक फ्रेंड म्हणून. कम ऑन, फ्रेंड म्हणून तुझ्याशी गप्पा मारण्यासाठी तुला इथे घेऊन आलो. कम. ये बस. मग काय म्हणताय कॉलेज? छान. कालच्या ग्रुप डिस्कशन मध्ये खूप हाय स्कोर मिळाला. ग्रेट. कंपनी? नो डॅड. त्या दिवशी तर पित होतस. कधी कधी. हां कधी कधी. सिगरेट? नो, आय हॅव ट्राइड इट बट आय डोंट लाईक इट. गुड. जस्ट लाईक युअर फादर. मी पण एकदा ट्राय केली होती. व्हॉट? हां तू लहान होतास, काही महिन्यांचाच. मी सिगरेट ओढून घरी आलो. हाताला सिगरेटचा वास येत होता. त्या वासाने तू रडायला लागलास. तेव्हापासून ठरवलं नो सिगरेट्स. तुला आवडत नाही ना? आहा. चीयर्स. चीयर्स. अच्छा डॅड, वन सेक, आय एम गेटिंग अ कॉल. शुअर, गो अहेड. हाय, मी डॅड बरोबर आहे. काही इम्पॉर्टंट नाही ना? ओके, देन आय विल कॉल यू लेटर. ओके, बाय. गर्लफ्रेंड? गुड. अरे मग बोलायचंच ना तिच्याशी. आजचा वेळ आपल्या दोघांसाठीच. ओह वंडरफुल. काय करतात तिचे आई वडील? आय डोंट नो डॅड. मी तुझ्या प्रायव्हसीमध्ये जरा जास्त डोकावतोय असं नाही ना वाटत तुला? नो 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 नो. अच्छा, चिअर्स. हे डॅड डॅड, गो स्लो, गो स्लो. आय एम गोइंग स्लो. तुमचा स्पीड गाठणं इम्पॉसिबल आहे. काय फास्ट आहे रे तुमची जनरेशन. सुपर फास्ट. पण बेटा, आम्ही जरी तुमच्या एवढे फॉरवर्ड, फास्ट, प्रॅक्टिकल नसलो ना, तरी सुद्धा एक पेरेंट म्हणून अनुभवाने खूप मोठे आहोत. आय नो डॅड, डोंट वरी. मला माझे गोल्स माहिती आहेत. आता जीमॅटचा रिझल्ट आला की US. गुड.
समीर आयुष्यात तुला जे काय पाहिजे ना ते कर. जस्ट गो अँड डू इट. पण आम्ही दिलेल्या फ्रीडमचा गैरवापर करू नकोस. आणि मला एक प्रॉमिस दे, माझी मान शर्मेने खाली जाईल असं तू तुझ्या आयुष्यात कधीही काहीही करणार नाहीस. प्रॉमिस मी. आय प्रॉमिस डॅड. आय नो तुम्ही माझी खूप केअर करता अँड आय वोंट लेट यू डाऊन. आय नो इट. आणि म्हणूनच दिस इज फॉर माय सन. ओ माय गॉड, नवीन फोन माझ्यासाठी. येस. थँक्यू सो मच. थँक्यू 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 सो मच डॅड. एन्जॉय इट. हे बघ नवीन फोन डॅडनी गिफ्ट दिलाय. काय बोलतोस? वाव. So you and Dad are best friends now. See, I told you. थँक्स. जेव्हा मी काही मागितलं ना तेव्हा थोडं नाटक करतात पण नंतर देतात. ए यू नो व्हॉट, डॅड वॉज आस्किंग अबाउट यू. मग काय सांगितलंस तू? हेच की आम्ही नुसते फ्रेंड्स आहोत, असं काय नाही. अच्छा, रिअली? वेट. या. हे सैम. आशीष. एक काम करना, मुझे वेयर हाउस से पिकअप करना यार. आज गाड़ी नहीं है मेरे पास, प्लीज. यार तू भी ना. जुई मला आता जायला हवं. का? काय झालं? मला त्या आशिषला पिकअप करायचंय अँड आय डोंट वांट गो होम लेट. ओके फाईन, पण घरी पोचल्यावर फोन कर, ठीक आहे? या. ओके बाय. बाय. हेलो यार आशीष, किधर है तू? आई एम वेटिंग आउटसाइड. अंदर आओ, लेकिन मुझे घर जल्दी पहुंचना है. ओके या बाय. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. पुण्यामध्ये झालेल्या रेव पार्टीमध्ये जे मुलं मुली अंमली पदार्थांचे सेवन करताना पकडले गेले त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात यावे आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. तसंच बाकीच्या मुलामुलींचे ब्लड रिपोर्ट येईपर्यंत त्यांना जामिनावर सोडण्यात यावं. ज्यांच्या रक्तात ड्रग्सचा अंश आढळून येईल त्यांना भारतीय दंड संहिता NDPS ऍक्ट नुसार कडक शिक्षा करण्यात येईल. माई. डॅड सॉरी. 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 लाज नाही वाटत सॉरी म्हणायला? समीर मी तुला 10 वेळा सांगितलं त्या आशिष बरोबर संगत ठेवू नकोस. अशा मुलांची संगतच करू नकोस. ऐकलंस तू माझं? नाही. आणि आता बघ. एवढे कष्ट करून तुला लहानाचा मोठा केला. तुला जे जे हवं ते तुला आणून दिलं. तुला जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा तुला सगळं आणून दिलं. काय चुकलं रे आमचं? हा, काय चुकलं? इकडे ये इकडे. हे बघ, हे घर, बंगला, पैसा, गाडी हे सगळं मी कोणासाठी करतोय रे? तुझ्यासाठी ना समीर. आणि आमची काय अपेक्षा आहे तुझ्याकडनं? की तू फक्त नीट अभ्यास करून पास व्हावंस, स्वतःच्या पायावर उभं राहावंस. जे काही आम्हाला आमच्या आयुष्यात मिळालं नाही ना ते सगळं तुला मिळावं बस. आणि त्याचा मोल तू आम्हाला काय देतोयस? हे लाज वाटली पाहिजे तुला समीर. माझं ऐकून तर घ्या. डू यू नो व्हॉट हॅपेंड टू मी? नाही माई, नाही माई,
आज या घरात फक्त मीच बोलणार आहे. कोणीही मध्ये पडायचं नाही. कोणी नाही. तुला अजून स्वतःचीच पडली आहे ना. तुझ्या एका चुकीमुळे माझी सगळीकडे बदनामी झाली. आपल्या घराण्याची आयुष्यभराची कमवलेली इज्जत तू एका झटक्यात डोळीला मिळवलीस. तुझ्या बापाला शर्मेनं मान खाली घालावी लागली. पहिल्यांदा तुझ्या बापाला पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली, हात सोडावे लागले. तू मला दिलेलं वचन मोडलंयस. तू माझा विश्वासघात केलायस. तू माझा समीर. आता मी तुला माफ नाही करणार. कधीच माफ नाही करणार. आजपासून तुला या घरात राहण्याची परवानगी नाही. तू आत्ताच्या आत्ता हे घर सोडून चालता हो. लायकी नाही तुझी या घरात राहण्याची. तुला तुझं आयुष्य जगायचं ना. तुझ्यासाठी तुझ्याप्रमाणे चल या घरात चल. चालता हो या घरात. नाही माफी. काय मग समीर, कोकणामधले घाट, ही वळणं, वेडीवाकडी वळणं, रस्ते बिस्ते जमताय ना? तुम्हालाही प्रवासात कोकणातली नागमोडी वळणं झेपत नाही. त्यासाठी आवळा सुपारी तोंडा धरायला लागते. लागे ना घ्या. कोकणामध्ये सुपारे आणि आवळे याला काही कमी नाही. कोकणामध्ये खरं तर कशालाच काही कमी नाहीये. समीर, जवळ आपलं घर आठवतं तुला? अगं त्याला काय विचारतेस? 10-12 वर्षापूर्वी तो आला होता. त्याला कसं आठवेल? तुम्ही मुलखाचे विसरभोळे आहात म्हणून तुमचा नातूही तसाच असावा असं वाटतंय का तुम्हाला? बर कळलं. काय झालं रे? अरे बोल ना. असं गप्प राहून कसं चालेल रे? तू एवढं मनाला नको लावून घेऊस. समीर, आपल्याला जेव्हा मोठी माणसं काही सांगतात, बोलतात, कधी रागावून बोलतात, ते असं मनाला नाही लावून घ्यायचं. कारण ते बोलतात ते आपल्या भल्यासाठी बोलतात, हो की नाही? तू एक काम कर, तू थोडा वेळ तुझ्या बाबाच्या जागी उभा राहून विचार कर याचा. हे सगळ्याचा त्याच्यावरही काही परिणाम झाला असेल ना? तुम्ही जसा तुमच्या मुलाचा विचार करताय तसा माझ्या बाबांनी माझा विचार करायला हवा होता. त्याला थोडा वेळ लागणार आहे. त्याचा वेळ त्याला घेऊ दे. जरा मोठ्याने म्हटलेलंच आहे, काळ हा सगळ्या गोष्टींवरचं औषध आहे. तुला जे हवंय ते सगळं ह्याच्यामध्ये. कोकीन, गांजा, चरस, हे घे, खा, खा, नमस्कार.
खास वार्तामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये एसीपी ओगले साहेब आणि समाजसेविका शालिनीताई पंडित आल्यात. नमस्कार. आपल्या दोघांचं मनपूर्वक स्वागत. काहीच दिवसांपूर्वी आपल्या पुणे शहरामध्ये पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवरती छापा घालून काही मुलामुलींना पकडल्याने खळबळ उडाली आहे. तेव्हा ओगले साहेब, पोलिसांनी केलेली ही कारवाई फार कठोर असल्याचा आरोप होतोय. त्याबद्दल आपणास काय वाटतं? बिघडलेल्या तरुण पिढीवरती अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी उचललेले हे पाऊल योग्य असं मला वाटतं. पोलिसांनी त्यांचं काम चोख पार पडलंय. अहो, पण त्यात काही निर्दोष मुलामुलींच्या आयुष्यावर कायमचा डाग लागू शकतो. त्यांचं करिअर खराब होऊ शकतं. त्याचं काय? पण हे सगळं तिथे जाण्याच्या अगोदर त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होतं ना. पण रेव्ह पार्टीमध्ये नेमकं काय होतं हे मला असं वाटतं की मी सांगण्याची गरज नाहीये. बरोबर आहे ना मॅडम? कारण काय डिपार्टमेंटची माणसं म्हणजे पोलीस हे काय विलन नाही आहेत समाजासाठी. समाजामध्ये ज्या काही चुकीच्या घटना घडतात या चुकीच्या घटनांवरती निर्बंध घालण्यासाठी तयार झालेली शासकीय यंत्रणा आहे असं माझं मत आहे. तर या कारवाईला आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या अनेक प्रश्नांना नक्की जबाबदार कोण हे आपण जाणून घेणारच आहोत, पण फक्त एका ब्रेक नंतर. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत रहा खास वार्ता. रमेश, तुला खरं सांगू का, माझं मन मानायला तयारच होत नाही समीर ड्रग्ज घेत असेल म्हणून. मग काय त्याला पोलिसांनी उगाच पकडून नेला होता? मालती, तुझं मन हेही मानायला तयार होत नव्हतं की तुझा मुलगा सिगरेट ओढतो, दारू पितो, पण शेवटी मानावंच लागलं ना. हे जग खूप विचित्र आहे मालती, खूप विचित्र. पण तू त्याचं म्हणणं तरी ऐकून घ्यायला हवं होतं. आणखी काय ऐकून घ्यायला हवं होतं मी मालती? आपली सगळीकडे बदनामी झाली. आपल्या लाख प्रयत्नानंतर सुद्धा आपला मुलगा वाईट मार्गाला लागला. मला दिलेलं वचन मोडलं त्याने, विश्वासघात केला माझा. मी बाप आहे त्याचा मालती. तो सुधारला तर हवंच आहे मला, पण यावेळेला नाही. यावेळेला कठोर राहिल्याशिवाय गत्यंतर नाही. नाही, मला माहितीये तू कितीही कठोर वागलास तरी मनातल्या मनात तुला पण त्याची आठवण येते. कशी आहेस? अरे कुठे आहेस तू? मी तुला किती कॉल केले, तू माझा एकही कॉल उचलला नाहीस. सॉरी जुई, मी कोणालाच कॉल केला नाही. आणि घरातलं वातावरणच असं होतं की माझं मलाच सुचेना की मी कुठे हरवलोय. जुई, त्या एका रात्रीत जे काय घडलं ते आठवलं तरी मी घाबरून जातो. इट्स लाईक माय लाईफ जस्ट चेंज्ड. डोंट वरी समीर, इट विल बी ओके. मी आहे तुझ्या बरोबर. जुई, मला तुझ्याशी काही बोलायचंय. बोल ना, आय एम लिसनिंग. जुई, आय हॅव डिसाइडेड दॅट आय वॉन्ट टू गेट आउट ऑफ दिस. जरी मला ही LSC ची सीट मिळाली नाही तरी मी कुठेतरी अप्लाय करून ॲब्रॉडला जाणारच आहे. आणि जर मी डिसाइड केलंय तर आय डोंट थिंक आपण पुढे कंटिन्यू करू शकतो. समीर, अरे पण तू असं का बोलतोयस? आय डोंट माइंड लॉंग डिस्टन्स. समीर, आय एम रेडी टू वेट फॉर यू. पण मी नाही ना जुई, इट्स नॉट प्रॅक्टिकल. प्लीज जस्ट ट्राय अँड अंडरस्टँड. फाईन, आय एम शुअर तुला कळतंय तू काय करतोयस ते. थँक्स जुई, थँक्स फॉर अग्रीइंग. I didn't agree for it, but I understand.
ऑल ओके ना? म्हणजे तुझं आणि समीरचं काही भांडण झालंय का? नाही रे, सोड ना बादल, जाऊ दे. अगं मग काय? राहू दे त्याला त्याच्या मास्टर्सच्या तयारीमध्ये बिझी आणि मला माझ्या कामात. चिल गाईज, आय रिअली डोंट वॉन्ट टू स्पॉइल दिस मूड. ओके. म्हणजे तो अब्रॉडला चाललाय म्हणून तू सॅड आहेस? नाही, त्याला मला सोडून जायचंय त्यामुळे. या शिरीन. सर सॉफ्टटेक कंपनीतून इंजिनियर आलाय. हा पाठवून दे त्याला. येस सर. या सेंड हिम. ओके सर. मे आय? येस कम इन. शिरीन, मी सॉफ्टटेक वाल्यांना सांगितलं होतं की एखाद्या सिनियर एक्झिक्युटिव्हला पाठव म्हणून. हे कोणाला ट्रेनिजना पाठवतात आपल्याकडे? इट्स अ सीरियस प्रॉब्लम है. अरे सर प्रॉब्लम क्या है ये तो बताइए. सीरियस है या नहीं वो मुझे डिसाइड करने दीजिए ना. बताइए सर, तो क्या प्रॉब्लम है? वो सीपीयू बार बार बंद पड़ रहा है. मेरे ख्याल से वायरस है उसके अंदर. और अच्छा लिसन, आई होप यू नो व्हाट यू डूइंग. मेरा पावरपॉइंट प्रेजेंटेशंस है उसके अंदर और कल के लिए बहुत इंपॉर्टेंट है वो. जस्ट बी केयरफुल. अच्छा मुझे बताइए, आपने लास्ट टाइम कब बूट किया था? कल. रमेश, हे काय? कंपनीने तुझ्या जागी नवीन मॅनेजर ठेवला का? आय मीन रिटायरमेंट घेतलीस का तू? काम करतोय तो माझ्या डेस्कटॉप वरती. कितना टाइम लगेगा? और हो गया सर. बहुत ही सिंपल काम था. एनीवेज, एक वायरस था जो मैंने फॉर्मेट कर दिया है और डेटा का बैकअप भी ले लिया है. हुशार आहे मुलगा. डन सर. कितने साल के हो तुम? माई एज 19. 19 साल? हाँ. और इतने जल्दी जॉब? पढ़ाई वढ़ाई में मन नहीं है क्या? सर पढ़ाई में ध्यान नहीं होता तो डैड का कहना मान के घर पे आराम से उनका बिजनेस संभालता मैं. वो क्या है ना सर, मैं अपने दम पर कुछ करना चाहता हूँ. सॉफ्टवेयर इंजीनियरिंग स्टेट्स, इसलिए वर्क एक्सपीरियंस के लिए सब कर रहा हूँ. आपका जमाना अलग था सर. हाथ में डिग्री आ गई, हो गया आपका फ्यूचर सेट. नो स्ट्रेस, नो टेंशन. अच्छा आपका काम हो गया है, आई लीव. खरे प्रॉब्लेम्स काय असतात त्यांना कळतं तरी का? अवतार बघ त्याचा, झोपेतून उठून आल्यासारखं दिसतोय. एक बात कहूं सर, हमारी लाइफ जितनी आसान दिखती है उतनी है नहीं. कंपटीशन, एग्जाम प्रेशर्स, वी हैव आवर ओन प्रॉब्लम्स. सिर्फ फॉर्मल टाई और शर्ट पहन के सीरियस दिखने से आदमी मेहनती नहीं बन जाता है. हम भी मेहनत करते हैं और प्रॉब्लम्स फटी जीन्स और ये पुरानी टी शर्ट में अच्छी तरह सॉल्व करते हैं. हम लाइफ को सीरियसली लेते हैं सर. फर्क सिर्फ इतना है कि हम उसका दिखावा करना जरूरी नहीं समझते. ओके, हैव अ नाइस डे. He has a point there. थांब. काय रे समीर, कुठे निघालायस? काय नाही, बोर झालोय. बोर व्हायला काय झालं काय तुला? आणि बोर झालायस तर मी सांगतो ते कर. जर गावामध्ये फेरफटका मारून ये. नको दादा प्लीज, माझा मूड नाहीये. अरे मूड जायला झालंय काय तुला? जा गावात फिरून ये. जा बघ आपलं गाव कसं आहे ते बघून ये. जा. हा दादा. त्याला घेऊन जा. हा. शाळेमध्ये जा, तिथे गावाची उत्सवाची तयारी सुरू आहे, ती कशी चालली आहे बघ. जा. आणि ते गोखले गुरुजी भेटतील. हा. त्यांना म्हणा माझी कामं झाली की मी येतोय भेटायला. जा. दादा नको प्लीज. प्लीज बीज काही नाही. हे असं बसून नाही राहायचं. जा, नाही तर मला जावं लागेल.
माझी सगळी कामं सोडून जाऊ का मी? मला कणकण आहे. जाऊ? नको दादा, जातो मी. चला समीर भाऊ. समीर भाऊ, या आपल्या गावचा महालक्ष्मी मंदिर असा 700 वर्षा आधीचा असा जागृत असा देवस्थान. वाव, व्हॉट अ कूल प्लेस. काय सुंदर दिसतंय रे. समुद्र तर किती फॅन्टॅस्टिक आहे तुमच्या गावातला. मग आमच्या गावचो असा समुद्र. समीर भाऊ, ती दिसताना मधी ती आमच्या गावची शाळा. इतकी लांब? लांब काय असा, हो डोंगर खाली उतरलात मा गेली आपली शाळा. नमस्कार गुरुजी, नमस्कार. अरे गण्या, तू होय. आज कशी काय शाळेची वाट चुकलास? दादांचा काही निरोप आणलेला दिसतोय. हा, दादा येतात संध्याकाळी भेटा. आणि हे कोण? शहरातले दिसतायत. नाही ओळखात? नाही. हो, दादांचो ना तू समीर. हो, म्हणजे आमच्या रमेशचा मुलगा असा. हो, हात काय मिळतात, पाया पडा. अरे असू दे, असू दे, असू दे. नवीन पिढीचं स्वागत केलंच पाहिजे. यशस्वी भाऊ. आणि ही बक्षीस? अरे हे गाण्याच्या स्पर्धेतलं बक्षीस आहे. अशी कितीतरी बक्षिसं त्याने मिळवली शाळेत असताना. फार मोठा गायक व्हायचं त्याचं स्वप्न होतं. त्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली, कष्ट घेतले. आणि एवढं करून सुद्धा शाळेतला पहिला नंबर त्याने कधीही सोडला नाही बरं का. सगळ्या गावाची, शाळेची शान होते तुझे वडील. फुलामध्ये फूल फुल गुंफावं चाफ्याचं सुख भोगावं बापाचं बालपणी. फुलामध्ये आजी
तुम्हाला कधी का नाही सांगितलं? काय? की डॅडला गायला खूप आवडायचं. इनफॅक्ट ही त्यांची पॅशन होती. हो, तुला आम्ही कधी काही सांगितलं नाही, नाही का? अरे, तुझे डॅड 7 वर्षाचे होते ना, तेव्हा त्यांच्या पायाला मोठं गळू झालं होतं. त्याला खाली पाय टेकवता येत नव्हता. तर तुझे आजोबा त्याला पाठवून मारून शाळेत पोचवायचे. हे सुद्धा तुला कधी सांगितलं नाही. मी काय विचारतोय आणि तू काय सांगतेस? तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते मी. तुझ्या बाबांच्या लहानपणाबद्दल तू कधी जिज्ञासा दाखवलीस? स्वतःहून विचारलंस? आम्हाला खूप सांगावंसं वाटलं, पण ऐकायला तुझ्याकडे वेळ होता का रे? अगं पण आजी प्लीज आता मला सगळं सांग ना. त्यासाठी तुला माळ्यावर जायला लागेल. माळ्यावर? माळ्यावर तुझ्या डॅडनी लिहिलेल्या कविता, गाण्याचं साहित्य, त्याचे छंद, त्याची स्वप्न सगळी एका गाठोड्यात बांधून ते गाठोडे त्यानं माळ्यावर पेटीत ठेवले. मग आपल्याला माळ्यावर नको जायला? चल. किती धूळ आहे याच्यावर. काही काही गोष्टींवरची धूळ झटकली जाण्यासाठी पुढल्या पिढीचे हातच लागावे लागतात. आणि ही म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स कोणाची? तुझ्या बाबांची. डॅडची? आणि हे काय? बाबांच्या आठवणी आहेत त्या. खूप स्वच्छंदी होता माझा रमेश. गाणं म्हणायला, कविता करायला त्याला आवडायचं. हे छंद जोपासत असताना आपलं कर्तव्य, आपल्या जबाबदाऱ्या कधी विसरला नाही तो. तुझ्या आजोबांच्या बरोबर शेतीत मदत करायचा आणि घरातही माझ्या बरोबर काम करायचा. काम करताना एकच धोशा लावायचा, आई मी मोठा गायक होणार आहे, आई मी कविता करणार आहे, मोठा गायक होणार, कविता करणार. एवढं लहान वयात तो एवढा मोठा होऊन गेला ते कळलंच नाही. अजून मला तो दिवस आठवतोय. तर मंडळी, आपल्या ग्रामपंचायतीतर्फे घेण्यात आलेल्या गाण्याच्या स्पर्धेत आपल्या गावचा लाडका रमेश सावंत हा पहिला आलेला आहे. रमेश बाळ, ये इकडे. रमेशनं आपल्या गावाचं तसंच आपल्या तालुक्याचं नाव मोठं केलेलं आहे. मी रमेशला विनंती करतो की त्याने त्याचं मनोगत इकडे व्यक्त करावं आणि त्याची एक चांगली कविता त्याने सादर करावी. रमेश. व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि आपल्या गावाचे सरपंच पाटील साहेब आणि माझे सर्व बंधू भगिनींनो, आज मला खूप आनंद झाला आहे. तुम्ही मला भरपूर प्रेम दिलं आणि म्हणूनच आज मी ही स्पर्धा जिंकू शकलो. या सत्कारामुळे मला गाण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. आज मी तुमच्यासमोर माझी आवडती कविता सादर करतो. घेत भरारी पंख जरासे पसरू म्हणतो, घेत भरारी पंख जरासे पसरू म्हणतो, चैतन्याचे गीत उद्याचे गाऊ म्हणतो. स्वप्नांचे मी तोरण बांधून आकाशाला, स्वप्नांचे मी तोरण बांधून आकाशाला, लुकलुकणारा अढळ तारा होऊ म्हणतो. घेत भरारी पंख जरासे पसरू म्हणतो, चैतन्याचे गीत उद्याचे गाऊ म्हणतो.
इकडे बघा ना, मी गाण्याच्या स्पर्धेत पहिला आलो. ही बघा मला ट्रॉफी मिळाली दादा. बर बर बर. दादा मला गाणं शिकायचंय. काय? म्हणजे मला गाण्यात करिअर करायचंय, गायक व्हायचंय. पोटा पाण्याचं काय करणार? दारोदारी जाऊन पेटी वाजून पोट भरणार भीक मागून? रमेश, इतकं सोपं नसतं ते. माणसाने नेहमी आपलं अंथरूण बघून हातपाय पसरवत. दादा ऐक, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे मी जास्त पाहिलेत म्हणून म्हणतोय. छंद आणि पोटापाण्याचा व्यवसाय या 2 वेगळ्या गोष्टी आहेत रमेश. असतील शीतळ तर जमतील भूत, हा जगाचा नियम असतो. दादा शिक्षण सोडायचं असं कुठे म्हणतोय मी शिकीन, पण गाण्याशिवाय राहू नाही शकणार. बाप म्हणून अनुभवाचे 4 शब्द ऐकवले. तर ते जेवढे पाहिजेत तेवढे घे, बाकीचे सोडून दे. तू आता तरुण आहेस, तुला माझी किंमतच नसेल तर मग काय, तू तुझी मनमानी करायला मोकळा आहेस. दादा हा विषय इथेच संपला. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. रमेशची सगळी स्वप्न विरून गेली. त्यानं कवितांच्या वह्या, गाण्याचं साहित्य, त्याची स्वप्न सगळी या गाठोड्यात बांधली. ती गाठोडी इथं ठेवलं आणि शहराची वाट धरली. नंतर कधीही गाणं त्याच्या आयुष्यात आलंच नाही. दादा, तुम्ही बाबांना त्यांच्या चॉईसचं करिअर का नाही करू दिलं? करिअर? समीर, तुला असं खरंच वाटतं की त्या काळामध्ये गाण्याला आजच्यासारखे महत्त्व होतं? हे रियालिटी शोज, भरमसाठ स्पर्धा, खूप पैसे, मोठी मोठी बक्षिसं, देशविदेशाचा प्रवास, या सगळ्या चैनी त्या काळात होत्या गाणं गाणाऱ्याकरता? नव्हत्या. काही नव्हतं. त्यांनी गाण्यात जर करिअर केलं असतं ना तर आयुष्याची माती झाली असती. आणि आज तुझे काही मोटरसायकल, बंगला, गाडी, कॉलेजचं शिक्षण, हे सगळं जे घेतोयस हे तुला दिसलंही नसतं. मी दिलेला सल्ला त्यांनी मानला म्हणून आज तुझा पप्पा जिथे आहे तिथे आहे. पाण्यात पडल्याशिवाय पोहायला येत नाही असं तुम्हीच म्हणता ना? मग तुम्ही बाबांना पाण्यात का नाही उतरू दिलं? तुम्ही खूप मोठा अन्याय केलाय बाबांवर दादा. खूप मोठा अन्याय केलाय तुम्ही. वरदान विस्तवाचे न मागता मिळाले, नातेह पुलकीचे न सांगता जळाले. मी एकटाच रडलो ती रात्र पावसाळी, अश्रुप्रपात माझे मेघातुनी गळाले. समजूत काढली मी माझ्या मुक्या व्यथांची, शिवून ओठ घेणे माझे मला कळाले. वरदान विस्तवाचे न मागता मिळाले, नातेह पुलकीचे न सांगता जळाले. येस!
ऐक बाई. अरे देवा. ऐक. ए तू कुठे निघालास? अगं मी पुण्याला निघालोय. आजच? तुझ्या आईवडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाला अजून वेळ आहे रे. अगं मला आधीच जावं लागणार. कॉलेजमधून मेल आली आहे. मला MBA ची ऍडमिशन मिळाली. अरे एवढी मोठी आणि महत्वाची बातमी तू आत्ता सांगतोयस आणि अशी सांगतोयस? जरा नो. पाहिलं माझ्या नातवानी कशी मेहनत करून यश मिळवलंय. माझ्या आपल्या हो ना. माझा कोण लागतो ना तो. हो. हा ये रे इकडे. हे घे प्रसाद घे. थँक्स माई. पण दादा माई मॉम डॅडला काहीही सांगू नका. ओके मला त्यांना सरप्राईज द्यायचंय. ठीक आहे ठीक आहे. कोणी काही सांगणार नाही. काय काळजी करू नको. कुणीच म्हणजे तुम्हीच. तुमच्या पोटात ती राहत. बर बर. टोमणा अगदी ऐकवायलाच पाहिजे होता ना. बर बाळा आम्ही काही पैसे जमा केलेले आहेत. ते तुझ्या नावाने मी ट्रान्सफर करतोय. पण दादा हे पैसे तुझं स्वप्न पूर्ण होण्याकरता कामी आले तर मी असं समजेन की रमेश तुझ्या बाबाचं स्वप्नही मी पूर्ण केलं. प्लॅट नंबर 7 वर लागलेली बस स्वारगेट मिरज 7412. चला शेवटच्या स्टॉपला पुणे उतरा. जुई प्लीज जुई ट्राय अँड अंडरस्टँड. मी त्या दिवशी जे काय बोललो ना ते फक्त रागाच्या भरात येऊन बोललो. यू नो आय डिड नॉट मीन इट. लुक सॅम, त्या कंडिशनमध्ये तुला जे बरोबर वाटलं ते तू केलंस. पण मग त्याच्यानंतर त्याचा जो परिणाम माझ्यावर झाला त्यातून सावरायला मला वेळ तर लागणारच ना. बट जुई आय रिअली केअर फॉर यू. आय मीन जरी मी जाणार आहे आय डोंट वॉन्ट टू लूज यू जुई. आय नो सॅम, पण सगळं इतकं सहज नाहीये विसरायला. तुझ्यासाठी हे रिलेशन एका झटक्यात तोडणं इतकं वीक आहे तर मग या एका वर्षात काय होईल याचा विचार करणं मला भागच आहे ना. जुई आय प्रॉमिस दिस टाइम मी खरंच शुअर आहे. प्लीज तू माझ्यासाठी वेट करशील. आय डोंट नो सॅम, आता तरी मी काहीच सांगू शकत नाही. प्लीज थोडा वेळ जाऊ दे. लेट्स जस्ट बी फ्रेंड्स अँड लेट टाइम डिसाइड. त्या बाजूला थोडं कर ना. वय मॅडम. आणि हे करून आपल्याला आज जायचंय. जी जी मॅडम. लवकर. वय मॅडम. दादा माई आयुष्यमान बाबा. अचानक आलात. आधी कळवलं सुद्धा नाही. बघ मी तुला सांगितलं होतं ना कुणाकडेही असं न कळवता कधी जाऊ नये. आपण बाहेर जाऊया. PCA वरून तिला एक फोन करूया मग येऊया. अहो काय हे दादा, मी अशासाठी विचारलं म्हणजे कुणीतरी तुम्हाला न्यायला आलं असतं. काय बघतेस? हा गाडीवाल्याचे पैसे दिलेत आम्ही. तो आता जाईल. दिलेत ना? हो मग. तुम्ही आज माझी चेष्टाच करायचं ठरवलेले दिसते. मी समीर कुठे ते बघत होते. आला नाही का तो तुमच्या बरोबर? समीर नाही, आमच्या बरोबर नाही आला तो. म्हणजे माझा ऐक जरा, या तरुण पोरांचं काही खरं नसतं. त्याच्याबद्दल काही सांगू नको, विचारू नको. त्याच्या मनात जेव्हा येईल तेव्हा तो येईल. आम्ही काही त्याच्या मागे लागलो नाही. काय ग? आम्ही आपलं सरळ ठरवलं, निघायचं, तिथं पोचायचं. आम्हाला पार्टी एन्जॉय करायची.
पार्टी एन्जॉय करायची. रमेश, बोल माई. कसला एवढा विचार करतोयस? काही नाही ग, असंच. रागावणार नसलास तर मी बोलू? समीरच्या बाबतीत ऐकणार आहेस? बोल ना. मला काय वाटतं, ती घटना म्हणजे एक निमित्त होतं. वाद तुमच्या दोघांच्यात नाहीये, वाद 2 पिढ्यांमध्ये आहे. म्हणजे मी नाही समजलो. मला सांग, तू आणि तुझे वडील, तुमची मतं किती वेगवेगळी होती. माई, मला एक सांग, मी कधीतरी दादांशी वाद घालताना तू मला पाहिलंयस का ग? मी प्रत्येक गोष्ट त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे, त्यांच्याच मताप्रमाणे करत गेलो. अरे मग समीर पण तुझ्या मताप्रमाणे वागेल ना, पण त्याला उमगायला थोडा तरी वेळ दे रे. मी त्याचा शत्रू आहे का ग माई? मी त्याला जे काही सांगतोय ते त्याच्याच भल्यासाठी सांगतोय ना, का उगाच ओरडतोय मी त्याच्यावर? हा प्रश्न मला ह्याने विचारला जेव्हा तू पुण्याला गेलास. हा पिढ्यांचा वाद आहे, तो असाच चालू राहणार. समीर जेव्हा बाप होईल ना, तेव्हा तो तुझ्याच सारखा वागेल आणि तू त्यावेळी त्याला असाच समजावत असशील. त्याला माफ कर ना. तू लहान आहे, पण तू मोठा हो ना. पाहिलत ना माई, समीरचा विषय निघाला की असाच उठून निघून जातो. कोण सांगणार नि कोण बोलणार? बापलिकाच्या भांडणात आईचं मरण ओढवतं. खरंय, मुलाला सांभाळावं तर बाप म्हणणार तो डोक्यावर चढलाय. बापाला सांभाळायला गेलं की मुलगा म्हणणार मला समजूनच घेत नाही. कधी कधी मला प्रश्न पडतो माई, अशा वेळी आईने नेमकं काय करायचं? कुणाची बाजू घ्यायची? पाहिलत ना, दोघांची तोंड 2 दिशेला. आपण तिसऱ्याच दिशेला तोंड वळूया. 2 कान दिलेत ना, यानं ऐकायचं आणि यानं सोडून द्यायचं. मी तर सवय करून घेतली, आता तुला करून घ्यावी लागेल. हाय प्रवीण, गुड मॉर्निंग. थँक यू व्हेरी मच. हे बघ, आज संध्याकाळचीच आठवण करण्यासाठी फोन केला होता. यायचं आहे दोघांनीही आणि विसरायचं नाही. 8 वाजायच्या आत या इथे. ओके, बाय 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 बाय. सोड ना प्लीज, भरपूर कामं पडली आहेत. बस ना रमेश, बस कर. काय रे, असा काय बघतोयस? पहिल्यांदाच बघितल्यासारखं. आज 25 वर्ष झाली आपल्या लग्नाला. फक्त 25. मालती, तुझ्या सहवासात ही 25 वर्ष कशी निघून गेली कळलं सुद्धा नाही. ए, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय.
यू आर गोइंग टू लव्ह इट. मी आत्ता घेऊन येतो. एकच मिनिट आत्ता आणतो. एकच मिनिट. हॅलो. हे बघ, दिस यू आर गोइंग टू लव्ह. काय झालं मालती? काय झालं सांग ना. कोणाचा फोन होता? पोलीस स्टेशनवरून फोन होता. आपल्याला आत्ताच्या आत्ता बोलावलंय. काय? मग जितका झाला तेवढा तमाशा कमी होता वाटतं साहेबांसाठी. अजून काय काय बघायला लावणार आहे हा मुलगा. व्हॉट अ गिफ्ट. व्हॉट अ सुपर्ब गिफ्ट ऑन आवर 25th अॅनिव्हर्सरी फ्रॉम आवर ओन सन. याच्या जागी जर मी असतो ना तर जीवच दिला असता. असा मुलगा जन्मालाच आला नसता तर बरं झालं असतं. काय काय स्वप्न पाहिली होती याच्यासाठी. याला मोठं झाल्यानंतर डॉक्टर करेन, इंजिनियर करेन, हा आपलं नाव मोठं करेल. हा नुसत्या पोलिसांच्या वाऱ्या करतोय. आता सगळ्या बिझनेस सर्कलमध्ये छितू होईल माझ्या नावाची. लाज वाटते मला माती. खरोखरच ह्यानी ना. असं बोलू नकोस रमेश. अरे कितीही झालं तरी तो शेवटी आपला मुलगा आहे. अशा वेळी आपण त्याच्या पाठीशी उभं नाही राहायचं तर मग कुणी राहायचं. मला खूप भीती वाटते. आपल्या समीरला काही होणार तर नाही ना. व्हॉट अ सुपर्ब गिफ्ट ऑन आवर 25th अॅनिव्हर्सरी फ्रॉम आवर ओन सन. याच्या जागी जर मी असतो ना तर जीवच दिला असता. याच्या जागी जर मी असतो ना तर जीवच दिला असता. हे ना सर मी रमेश सावंत. ही माझी मिसेस. नमस्कार. आणि समीर सावंत माझा मुलगा आहे सर. त्या ड्रग्सच्या केसमध्ये तुम्ही त्याला इथे आणला होता सर. बसा. सर ही फाईल. काही त्याचं नाव काय म्हणा? समीर सावंत. समीर. कॉन्स्टेबल. यस सर. रेव पार्टीची फाईल घेऊन या. सर यंग जनरेशन आहे सर. निष्काळजी आहेत. चूक झाली असेल त्याच्याकडनं पण प्लीज सांभाळून घ्या सर. हो साहेब प्लीज. मिस्टर सावंत. त्याचं भविष्य आपल्या हातात आहे सर. प्लीज एका बापाची रिक्वेस्ट आहे सर. माझ्या हातात काय नाही. त्याचं भविष्य ह्या रिपोर्टमध्ये. आणि त्याला बाहेर घेऊन जा. चलो सर. चल चल सर प्लीज. मिस्टर आणि मिसेस सावंत, या क्षणाला तुम्हा दोघांचं नशीब खूप बलवत्तर आहे. कारण तुमच्या मुलाच्या रिपोर्टमध्ये ड्रग नाहीये. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. मिस्टर सावंत, तुमच्यासारखी अवस्था आम्हा डिपार्टमेंट वाल्यांची रोज असते. वर्दीच्या आतमधल्या माणसाच्या बरोबर वर्दी नसल्यानंतरच माझं रोज भांडण चालू असतं. कारण मी सुद्धा एक बाप आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. कुठे गेला असेल? मालती
मालती, मला माहितीये समीर कुठे गेला असेल ते. मला माहितीये समीर कुठे गेला असेल ते. दादा, मला माहितीये समीर कुठे गेला असेल ते. मी आलो दादा, मी लगेच आलो. डॅड, आवडलं तुझं गिफ्ट, खूप आवडलं. मी तुला खूप मिस केलं मी तुला. प्रत्येक क्षणी मिस केलं तुला. पण फक्त सांगू शकलो नाही रे. बाप आहे ना. आय एम सॉरी. नो डॅड, आय एम सॉरी. मी तुम्हाला तो आदर, तो सम्मान, द रिस्पेक्ट दॅट यू डिझर्व कधीच नाही दिला. वाटायचं मला माझं भलं माहितीये. तुला माहितीये, चूक आपल्या दोघांची आहे. मी कुठे चुकलं माहितीये? मला वाटायचं की फक्त मलाच तुझं भलं माहितीये आणि तुला काहीच कळत नाही. कसं असतं ना समीर, जेव्हा आई वडील आपल्या मुलांना स्वतःला न मिळालेलं सुख, स्वातंत्र्य, एक्सपोजर देण्याचा प्रयत्न करतात ना, तेव्हा त्यांच्या मनात कुठेतरी एक भीती असते की हे सगळं दिल्याने आपल्या मुलाच्या संस्कारावर कुठे वाईट परिणाम तर होणार नाही ना. मी समजू शकतो डॅड, आणि तुम्हाला बदलायची काही गरज नाही. तुम्ही जसं माझ्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी ॲक्सेप्ट केल्या, तसंच माझ्यासाठी तुम्ही आणि मॉम असेच परफेक्ट आहात. एक कन्फेशन करू? यु नो समीर, जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा आई वडील म्हणून आमच्यासाठी हा पहिलाच अनुभव होता. तुझ्या लहानपणी तुझ्यासाठी ते छोटे छोटे घास बनवताना आम्ही शिकत होतो. वी आर नॉट बॉर्न परफेक्ट पेरेंट्स. नोबडी इज. पण हे रिलेशनशिप पुढे नेण्यासाठी मला तुझी साथ हवी आहे. नॉट ॲज अ सन, ॲज अ फ्रेंड. समीर, आता यात आपण दोघेच आहोत. सो टू मेक इट वर्क, मला योगदान हवंय. थोडं तुझं, थोडं माझं. डॅड, आय लव्ह यू माय सन. रोजची रे मच मच साली, फुलटू पोपट लाईफ झाले. कंटाळा. अरे रोजची रे मच मच साली, फुलटू पोपट लाईफ झाली. नको उद्याची उगाच चिंता, तेल लावत दुनिया गेली. सोडून बिडून बोल. टेन्शनच्या बैलाला ढोल, टेन्शनच्या बैलाला ढोल, टेन्शनच्या बैलाला ढोल, टेन्शनच्या बैलाला ढोल. रोजची रे मच मच साली, उलटू पोपट लाईफ झाली. नको त्याची उगाच चिंता, तेल लावत दुनिया केली. सोडून बिडून बोल. टेन्शनच्या बैलाला ढोल, टेन्शनच्या बैलाला ढोल, टेन्शनच्या बैलाला ढोल, टेन्शनच्या